नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. विटा येथे शक्तीपीठ प्रकल्पाविरोधात आज भव्य महासभा उत्साहात पार पडली. या सभेला शेतकरी, ग्रामस्थ आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेत शक्तीपीठ प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आणि ग्रामस्थांच्या प्रश्नावर सखोल चर्चा करण्यात आली. या महासभेला ज्येष्ठ शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी बैलगाडीतून येत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना शक्तीपीठ प्रकल्पाविरोधातील लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केलाय. शेतकऱ्यांच्या जमिनी, उपजीविका आणि गावांच्या अस्तित्वाशी संबंधित प्रश्नावर कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. सभेसाठी प्रामुख्याने श्रीदास होणमाने, ॲडव्होकेट दीपक लाड, ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक, ॲडव्होकेट सुभाष पाटील, गजानन सुतार, निलेश बागल, गिरीश फोंडे, विद्याधर महाडिक, विजय महाडिक, विकास महाडिक यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून प्रकल्पग्रस्तांच्या भावना मांडत लोकशाही मार्गाने संघर्ष सुरू ठेवण्याचं देखील आवाहन केलंय. महासभेत शक्तीपीठ प्रकल्पामुळे होणाऱ्या संभाव्य परिणामांची माहिती देण्यात आली. तसेच आगामी काळातील आंदोलनाची दिशा आणि जनजागृती अभियानाबाबत चर्चा करण्यात आली. सभेला उपस्थित नागरिकांनी प्रकल्पाविरोधातील लढ्यासाठी एकजुटीनं उभं राहण्याचा निर्धार व्यक्त केला. विशेष म्हणजे सभेतील शेतकऱ्यांनी आपले मत या ठिकाणी मांडलं. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी मानले. शक्तीपीठ विरोधातील हा लढा अधिक व्यापक करण्यासाठी गावोगावी जनजागृती आणि संघटन बांधणी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. ही भीती त्यांच्या मनामध्ये जर का निर्माण झाली तर 100% मी तुम्हाला देऊन देवा 100% हा रस्ता रद्द झाल्याशिवाय होणार नाही. आणि आम्ही तर जोपर्यंत हा रस्ता रद्द होत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही. तुमच्याकडचा तुम्हाला पलीकडे गेला फलटणला तरी मी आहे, काय फलटणला गेला तरी मी आहे. कारण महाराष्ट्राच्या डोक्यावर आधीच 9 लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे आणि 10 लाख कोटी कशाला करायचं. म्हणून आम्ही महाराष्ट्राचे जबाबदार नागरिक म्हणून या महाराष्ट्राला कर्जबाजारी होण्यापासून वाचवण्यासाठी आम्ही जिथं जिथं हा रस्ता घेऊन जातील तिथं तिथं आम्ही जाणार म्हणजे जाणार. बरं, आम्ही ते काय आमच्यावर आरोप करतात की हे सगळीकडे विरोधच करतात. आम्ही सोलापूर रत्नागिरी हायवेला विरोध केला का? नाही केला. आम्ही सुरत सिन्नरला विरोध केला का? नाही केला. आम्ही इतर रस्त्याला विरोध केला का? नाही केला. पण इथं मात्र यांचा भ्रष्टाचार आहे, त्यांना मलाई खायची आहे आणि एका उद्योगपतीसाठी सगळं चाललेलं आहे. म्हणून आम्ही विरोध करणार. रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आम्ही विरोध करणार ही आमची ठाम भूमिका आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की सगळे पक्ष निश्चित सोडून टाका. आता तुम्ही कुठल्या पक्षाचे आहेत ते मला देणं घेणं नाही. इथं आता 2च पक्ष राहिलेले आहेत. एक शक्तीपीठ महामार्गाचा विरोध करणारा पक्ष आणि एक शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करणारे, मिशीला खरकटा लागणाऱ्या भामट्यांचा पक्ष, असे 2च पक्ष इथं शिल्लक राहिलेले आहेत. तुम्ही कुठल्या बाजूला राहायचं ते ठरवा. पण मला असं वाटतंय की आपण राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले, शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याचबरोबर साधू संतांच्या महाराष्ट्रातले खरे महाराष्ट्रीयन, खरे मराठी माणसं आहोत. या भमट्याच्या नादाला तुम्ही लागणार नाही याची मला खात्री आहे. एवढंच सांगतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. महेश पवार, 7 स्टार न्यूज, विटा.